Hello, good morning. Before Diwali, we have completed 3 chapters, and now this is chapter number 4, and that is Economy of Maharashtra. I have skipped chapter number 3 as it is a chapter of numerical equations or numerical terms or numerical examples that we will learn afterwards. In case if your college is started offline, then it is better to teach here offline that numerical terms. So I have skipped. I will take it later. So this is chapter number 4, the economy of Maharashtra. As per economic survey of Maharashtra 2017 and 18, the state has been divided into 36 districts under 6 revenue divisions. That is Mumbai, Pune, Nasik, Aurangabad, Amravati and Nagpur for administrative reasons. So, आज आपण चौथा चॅप्टर सुरू करणार आहोत. दिवाळीच्या अगोदर आपण 2 चॅप्टर केले होते. चॅप्टर नंबर 3 हा न्यूमेरिकल टर्म्सचा चॅप्टर आहे. त्याच्यामुळं मी इथं थेअरीचं चॅप्टर सुरू केलेलं आहे as per the instructions of Marathi medium divisions. So आज आपल्याला या चॅप्टरमध्ये काय स्टडी करायचं आहे तर महाराष्ट्राचे इकॉनॉमी काय आहे, महाराष्ट्राचे इकॉनॉमिक इश्यूज काय आहेत, महाराष्ट्राची इकॉनॉमिक कंडिशन काय आहे हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर ह्याच्यामध्ये त्यांनी 36 डिस्ट्रिक्ट्स आहेत असं सांगितलं. म्हणजे जॉग्राफिकल नेचर त्याचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये 36 डिस्ट्रिक्ट्स आहेत, म्हणजे 36 जिल्हे आहेत आणि 6 रेव्हेन्यू डिव्हिजन्स आहेत की जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजनसाठी म्हणजे मॅनेजमेंटसाठी गव्हर्नमेंटने हे रेव्हेन्यू डिव्हिजन्स केलेत. तर या रेव्हेन्यू डिव्हिजन्स कुठल्या आहेत म्हणजे मुंबई एक आहे, पुणे आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, अमरावती, नागपूर हे असे 6 रेव्हेन्यू डिव्हिजन्स त्यांनी केले. ही एक महाराष्ट्राची प्राथमिक प्रायमरी जॉग्राफिकल information आहे. तर what are the important features of economy of Maharashtra? First is second largest populated state in the country. इंडियाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र ही पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये सेकंड रँकवर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे की फर्स्ट लार्जेस्ट पॉप्युलेटेड स्टेट कुठलं आहे हे तुम्ही ऑनलाईन सर्च करायचं आहे आणि तसं गुगल क्लासरूममध्ये ते पोस्ट केलं तरी चालेल. सो यार आजची ॲक्टिव्हिटी तुम्ही परत एकदा लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. which is the first largest populated state in the country. हा तुमचा होमवर्क आहे. सेकंड पॉइंट आहे थर्ड लार्जेस्ट स्टेट इन टर्म्स ऑफ जॉग्राफिकल एरिया. तर हे थर्ड म्हणजे जॉग्राफिकल एरिया याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल म्हणजे किती लांब, किती रुंद आणि किती जमीन व्यापलेली आहे ह्या महाराष्ट्राने हे जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपला थर्ड लार्जेस्ट स्टेट असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थर्ड रँक म्हणजे 3ऱ्या रँकवर आपलं महाराष्ट्र आहे जॉग्राफिकल एरियामध्ये. तिसरं महत्त्वाचं फीचर आहे दॅट इज मोस्ट अर्बनाइज स्टेट. सो दॅट मीन्स हिअर इन महाराष्ट्र यू विल फाइंड नंबर ऑफ अर्बन एरियाज और नंबर ऑफ सिटीज ॲट डिस्ट्रिक्ट एज वेल एज तालुका लेवल. सो दिस इज मोस्ट अर्बनाइज्ड स्टेट. म्हणजे इथं महाराष्ट्रामध्ये आपल्याला अर्बन एरिया जास्त दिसतो आणि म्हणजे सिटीजचं प्रमाण जास्ती आहे. म्युन्सिपाल्टी किंवा नगर परिषद असं जे आपण म्हणतो तर त्या म्युन्सिपल इथं ऑफिसेस इथं आहेत आणि महानगरपालिका असं जे म्हणतो म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका आणि म्युन्सिपाल्टी असे गव्हर्नमेंटचे असोसिएशन्स आहेत ते इथं जास्ती प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि अर्बन एरिया जास्ती आहे, सिटीजची संख्या जास्ती आहे ॲज कम्पेअर टू अदर स्टेट्स. नाव नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू 2011 census, the sex ratio of Maharashtra was 929 females as per 1000 males.
म्हणजे इथं आपण 2011च्या सेन्ससने जर बघितलं, सेन्सस याचा अर्थ जनगणना केली जाते. त्याच्यामध्ये किती लोकसंख्या आहे हे काउंट केलं जातं. त्याच्यामध्ये मेलचा मेंबर काउंट केला जातो, फिमेलचा मेंबर काउंट केला जातो आणि तो डिस्प्ले केला जातो किंवा तो पब्लिश केला जातो असं आपण म्हणू शकतो. सो यार अकॉर्डिंग टू म्हणजे दर 10 वर्षांनी आपल्याला इथं जनगणना केली जाते. 2011 नंतर आता 2021ला जनगणना होईल. आत्ताच्या इन्फॉर्मेशन प्रमाणे नियर अबाउट 130 करोड ही पॉप्युलेशन होऊ आहे. मग थोडंफार कमी जास्त असण्याची शक्यता आहे तिथे आता कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर. तर पुढच्या वर्षी पुढे जेव्हा सेन्सस होईल तेव्हा आपल्याला नवीन इथं आकडेवारी बघायला मिळेल. पण 2011च्या सेन्सस प्रमाणे म्हणजे सगळ्यात रिसेंट सेन्सस प्रमाणे 1000 जर मेल्स असतील तर त्यांच्या पाठीमागे 929 फिमेल्स आहेत. असे महाराष्ट्राचे इथं परिस्थिती आहे. Then next is here literacy rate was 82.3% as per 2000 census. म्हणजे तसंच त्याच पद्धतीने 2011ला जी सेन्सस झाली होती किंवा जे जनगणना झाली होती त्याच्यामध्ये लिटरसी रेट हा 82.3% आहे. याचा अर्थ 100 लोक असतील तर त्यातले 82 म्हणजे 82 लोक हे लिटरेट आहेत आणि उरलेले लोक 18 लोक हे इलिटरेट आहेत असं आपण इथं समजू शकतो. So here these are the features of economy of Maharashtra. Then next point is next feature. These are here 5 features we have studied. Now next feature is here 6. State had the highest growth of GSDP, gross state domestic product, and state per capita income in comparison with other states. म्हणजे तुम्ही GDP बघितला किंवा पर कॅपिटा इन्कम बघितलं तर महाराष्ट्राचं हे हायेस्ट ग्रोथ आहे. आता इथं GDP म्हणजे काय, ऍक्च्युली हे GDP टर्म होती, आता त्यांनी परत बदललेली आहे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ह्याचा अर्थ स्टेटमध्ये पूर्ण इयरमध्ये प्रोड्यूस होणारे गुड्स अँड सर्व्हिसेसचं संख्या म्हणजे आपण इथं GDP असं म्हणू शकतो. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनचं संख्या म्हणजे इथं आपण GDP असं म्हणू शकतो. आणि GSDP असं आपण इथं त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन बघितलं आणि सगळे स्टेट्स जर कम्पेअर केले तर महाराष्ट्रामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसचे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणामध्ये होतं असं आपण इथं कन्क्लुजन काढू शकतो. त्याच्यानंतर आहे स्टेट पर कॅपिटा. स्टेट पर कॅपिटा याचा अर्थ असा होतो, पर कॅपिटा याचा अर्थ पर हेड इन्कम. PCI असं आपण मागच्या म्हणजे टेक्स्टबुकमध्ये होतं. PCI हा सुद्धा चांगला आहे. म्हणजे पर हेड इन्कम इथं जर तुम्ही काढलं प्रत्येक व्यक्तीचं इन्कम ॲव्हरेज तर इथं सुद्धा हे ॲव्हरेज इन्कम हे ह्याची पोझिशन महाराष्ट्रामध्ये चांगली आहे. त्याच्यानंतर 7 पॉईंट आहे बघा, अबंडंट नॅचरल रिसोर्सेस. ह्याच्यामध्ये त्याने वेगवेगळे असे फक्त पॉईंट्स दिलेले आहेत. पहिलं आहे अबंडंट नॅचरल रिसोर्सेस म्हणजे लार्जेस्ट नॅचरल रिसोर्सेस आहेत जे आपल्याला इंडस्ट्रीला आणि प्रोडक्शनला मदत करतात. तर लार्जेस्ट नॅचरल रिसोर्सेस इथं आपल्याला मिळतात ॲज कम्पेअर टू अदर स्टेट्स इन द कंट्री. नेक्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड मॅनपॉवर. लिटरसीचं प्रमाण जास्ती आहे, अर्बनायझेशन जास्ती आहे. याचा इफेक्ट काय होतो तर मॅनपॉवर हे स्किल्ड आहे ॲज कम्पेअर टू अदर स्टेट्स. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्किल बेस्ड कोर्सेस आपण करतो. त्याच्यानंतर स्किल बेस्ड करिक्युलम इथे युनिव्हर्सिटी मार्फत राबवलं जातं. आणि आत्ताचं जे सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू नो इन आवर कॉलेज ऑल्सो व्होकेशनल दॅट फॅकल्टी इट इज स्टार्टेड अँड ऑन ग्रॅज्युएशन एज वेल एज पोस्ट ग्रॅज्युएशन यू कॅन मेक इन बारामती ऑल्सो, नॉट नेसेसरी टू गो टू पुणे. तुम्ही जर TC कॉलेज उदाहरण घेतलं तर स्किल मॅनपॉवर तयार करण्यासाठी जे व्होकेशनल कोर्सेस लागतात तर त्या व्होकेशनल कोर्सेसचं तुम्ही इथं बारामतीमध्ये राहून ग्रॅज्युएशन ॲज वेल एज पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. आणि बारामतीमध्ये सुद्धा तुम्ही एक चांगल्या प्रकारचे जॉब इंडस्ट्रियल एरियामध्ये मिळवून तुम्ही सेटल होऊ शकता. सो यर दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट ॲज यू आर स्टुडंट ऑफ TC कॉलेज.
म्हणजे 12वी नंतर तुम्ही त्या व्होकेशनल कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकता आणि ग्रॅज्युएट होऊ शकता, पोस्ट ग्रॅज्युएट होऊ शकता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला जॉबच्या अपॉर्च्युनिटीज लार्जेस्ट स्केलमध्ये इथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट याचा अर्थ इतर कंट्री स्टेटचं जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघितलं की कम्प्युटरचा उपयोग हा पेमेंट करण्यासाठी होतो. मोबाईल वॉलेट तिथे अवेलेबल करून दिलेत. त्याच्यानंतर मनीमध्ये आपण शिकलो की इलेक्ट्रॉनिक मनी हा जो अगदी रिसेंट फॉर्म ऑफ मनी आहे तो आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये किंवा तुम्ही अगदी शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा तुम्ही तर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट बघू शकता. विद्यार्थी कॉलेजमध्ये आले हे किंवा नाही याची नोंद बायोमेट्रिकने इथं ठेवली जाते. टीचर्ससाठी बायोमेट्रिक आहे आणि इतके दिवस तिथं थंब बायोमेट्रिक होतं. आता त्यांनी कोविडच्या बॅकग्राऊंडवर कुठं स्पर्श करायचं नाही म्हणून फेस बायोमेट्रिक आणलं आहे. अशा प्रकारचा टेक्नॉलॉजीचा उपयोग अगदी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनपासून मोठमोठ्या प्रोडक्शन सेंटरपर्यंत इथं आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आहे बघा डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय तर रोड्स, डॅम्स, फ्लायओव्हर्स, त्याच्यानंतर रेल्वेज, ऑल सगळं ट्रान्सपोर्ट सिस्टम, ऑल कम्युनिकेशन सिस्टम आणि ती कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्ट सिस्टम फॅसिलिटेट करण्यासाठी जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा फॅसिलिटीज आहेत त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज असं म्हणतो. ती खूप डेव्हलप्ड फॉर्ममध्ये आहे आपली महाराष्ट्रामध्ये. आपण जर बारामतीचं उदाहरण घेतलं तर बारामती 20 वर्षापूर्वीची बारामती आणि आत्ताची बारामती ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. रिंग रोड डेव्हलप झाले, MIDC एरिया डेव्हलप झाला, फ्लायओव्हर्स डेव्हलप झालेत, डॅम्स आहेत, वॉटर टँक्स आहेत. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्याला कमी वेळेमध्ये बघायला मिळते बारामतीचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर. आणि याचप्रमाणे इतरही डिस्ट्रिक्टमध्ये, तालुकामध्ये आपण हे फाइंड आउट करू शकतो. अगदी रिसेंट जर आपण इथं इन्फॉर्मेशन बघितली तर पुणेला जायला, जेजुरीला जायला आपल्याला फक्त आता अर्धा तास लागणार आहे. त्याच्यामध्ये ते अशा प्रकारचं रोड डेव्हलपमेंट करणार आहेत की त्या रोड डेव्हलपमेंटमुळं आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये पुणे गाठता येणार आहे. म्हणजे पुणे आणि बारामती हे अगदी जवळ येईल त्या रोडमुळं. असे जे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीजनी संपन्न असलेला हा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये आपण राहतो हे एक अभिमानाची बाब आहे. त्याच्यामध्ये आहे नेक्स्ट इज आहे क्रिएटिव्हिटी, स्किल डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट अँड टुरिझम. क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तुमची सृजनक्षमता, त्याला आपण इथं क्रिएटिव्हिटी असं पण म्हणू शकतो. अगदी आईन्स्टाईनने सुद्धा सांगितलेलं आहे बघा, क्रिएटिव्हिटी इज इम्पॉर्टंट अँड नॉलेज. तर हे क्रिएटिव्हिटी किंवा एक स्किल्ड लेबरर्स आपल्याकडे आहेत. स्किल डेव्हलपमेंटसाठी इथं प्रयत्न सतत चालू असतात एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मार्फत. मी तुम्हाला आत्ताच TC कॉलेजचं उदाहरण दिलं की व्होकेशनल कोर्सेस तुम्ही इथं करू शकता, तुमचे स्किल्स डेव्हलप करू शकता. व्होकेशनल कोर्सेसमध्ये काय अवेलेबल आहे बघा इथं, त्याच्यामध्ये तुम्ही जर्नलिस्ट होऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही बेकरीचा व्यवसाय करू शकता, त्याच्यामध्ये फूड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इथं स्पेशलायझेशन करू शकता आणि स्वतः एम्प्लॉईड राहून दुसऱ्याला पण एम्प्लॉयमेंट अवेलेबल करून देऊ शकता. तर हे या स्किल डेव्हलपमेंटमुळे होतं. आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि टुरिझम हे सुद्धा आता इथं चांगल्या प्रकारची इंडस्ट्री इथं डेव्हलप होते आहे. पूर्वी टुरिझम ही सर्व्हिस होती, पण आता टुरिझम ही इंडस्ट्रीमध्ये तिथं त्यांनी इन्क्लूड केलेली आहे आणि टुरिझमसाठी आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे खूप हेल्प करतं आणि त्याच्यामुळे हा बिझनेससुद्धा इथं चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला की जेणेकरून लोकांना इथं एम्प्लॉयमेंट मिळालेली आहे. टुरिझमशी रिलेटेड असलेले सगळ्या लोकांना इथं एम्प्लॉयमेंट मिळाले आणि महाराष्ट्राच्या सिटिझन्सना सुद्धा एक वेल इक्विप्ड टुरिझम असल्यामुळं पर्यटनाचा आनंद आपण असं जे म्हणू शकतो तर ते पर्यटनाचा आनंद आपण घेऊ शकतो. तर हे महाराष्ट्राचे काही फीचर्स आहेत. तर पुढचं आता आपण बघितलं तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र हा पुढचा पॉईंट ऑफ दिस चॅप्टर आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या पिक्चरमध्ये बघू शकता, इथं बघा मेडिकल फॅसिलिटीज आहेत,
ह्या एज्युकेशनल फॅसिलिटीज आहेत, हे ट्रान्सपोर्टची सिच्युएशन आहे, ही इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर हे सुद्धा ॲग्रिकल्चर आहे. ॲग्रिकल्चर ट्रॅक्टरचं चित्र दाखवलं याचा अर्थ हे ॲग्रिकल्चर आहे. म्हणजे इथं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे महाराष्ट्राचं. आणि हे जे आहे हे तुम्ही बघताय कॅटरिंगचे टुरिझम वगैरे ह्याच्यामध्ये आहे, हे कम्युनिकेशन आहे किंवा कल्चर आहे. हे असं आपण ह्या पिक्चरचा अर्थ लावू शकतो. तर हे सगळं हे जे सगळे एरियाज आहेत महाराष्ट्रामधले, म्हणजे इंडस्ट्री असू दे, ॲग्रिकल्चर असू दे, एज्युकेशन असू दे, मेडिकल फील्ड असू दे, ट्रान्सपोर्ट असू दे, कल्चर असू दे किंवा टुरिझम बिझनेस किंवा केटरिंग बिझनेस असू दे, तर हा कुठल्या दिशेने चालला आहे बघा. हा जो ॲरो आहे हा असा वरच्या दिशेने आहे. ह्या सगळ्या ह्या पिक्चरमधनं त्यांना काय सांगायचं आहे. जेव्हा आपण एखादा पिक्चर बघतो, एखादी कविता ऐकतो, तर त्याच्यातलं जे इनर फिलिंग आहे ते इनर फिलिंग समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर हा पिक्चर आपल्याला काय सांगतो, तर हे सगळे फील्डची डेव्हलपमेंट आहे ती वरच्या दिशेने चाललेली आहे हे आपल्याला इथे सांगितलं जाते. बघा इथं हे जे त्याने हे दिलेले आहेत आलेख, जो ग्राफ जो दिलेला आहे, त्याचे जे बार्स त्याने दाखवलेत, तर हे बार जर तुम्ही बघितले तर हा बार कमी बारपासून इथं मोठ्या मोठ्या बारपर्यंत हा गेलेला आहे. म्हणजे इथं डेव्हलपमेंट कमी होती, हळूहळू ती डेव्हलपमेंट वाढलेली आहे. आणि आता इथं हायेस्ट पोझिशनला इथं ही डेव्हलपमेंट महाराष्ट्राची पोचलेली आहे असे ह्या त्या पिक्चरमधनं त्यांना तिथं दाखवायचं आहे. तर हे एक तुम्ही म्हणजे हॅबिट लावून घ्या की एखादा सिम्बल असेल किंवा एखादा पिक्चर असेल किंवा एखादी कविता असेल, तर त्याच्यामध्ये इनर फिलिंग काय दडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तेवढं प्रतिभाशक्ती तुमची तुम्ही डेव्हलप करा. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये मिनिंग समजायला अडचण येणार नाही आणि एक तुम्ही चांगले कल्चर्ड पर्सन होऊ शकाल. त्याच्यानंतर आहे बघा, ॲज पर इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र द शेअर ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजे आता GDP मध्ये तुमचं काय आहे, व्हॅल्यू काय आहे काय नाही ते त्यांनी सांगितलेलं आहे. ॲज पर इकॉनॉमिक सर्वे ऑफ 1718 तर शेअर ऑफ ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज द टोटल ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड वॉज 12.2%. म्हणजे 16-17ला ही ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड ही किती होती, 12.2% होती. आणि 15.3 ही कुठं होती, 2001 आणि 2 मध्ये होती. तर आजची तुमची ॲक्टिव्हिटी आहे टोटल ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड, ह्याचं मिनिंग तुम्ही शोधायचं आहे. मी तर सांगेलच, मला पण माहितीच आहे ते, परंतु तुम्ही स्वतः शोधणं हे फार महत्वाचं आहे. 2 मिनिंग मी सांगितले तुम्हाला. GSDPचं एक आणि लार्जेस्ट कंट्री पॉप्युलेशन मध्ये पहिली कुठली आहे, जिओग्राफिकल एरियामध्ये पहिले 2 कुठले आहेत कंट्रीज, आणि हे एक, असे 3 तुम्ही टर्म्स फाइंड आउट करायचे आणि मला गुगल क्लासरूमला मेसेज टाकायचा आहे. त्याच्यानंतर आहे बघा, आपल्याकडे प्रॉब्लेम्स काय आहेत ॲग्रिकल्चरला, ॲग्रिकल्चर सेक्टरला प्रॉब्लेम्स काय आहेत. म्हणजे जसं आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर डेव्हलप होते तसंच त्याला प्रॉब्लेम पण फेस करावे लागतात आणि त्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम केल्यानंतरच ते डेव्हलपमेंट होते. कुठल्याही नाण्याच्या 2 बाजू असतात बघा, प्रॉब्लेम्स पण असतात, ॲडव्हान्टेजेस पण असतात, डिसॲडव्हान्टेजेस पण असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण इथं विचार करायचा आहे. तर याच्यामध्ये बघा किती प्रॉब्लेम्स आहेत हे आपण बघूया. साधारण 9 प्रॉब्लेम्स त्यांनी तिथे दिलेले आहेत. मला वाटते 9 प्रॉब्लेम्स आहेत. तर फर्स्ट प्रॉब्लेम इज डिक्रीज इन ॲव्हरेज साईज ऑफ लँड होल्डिंग्स लीड्स टू लो फार्म प्रोडक्टिव्हिटी. पूर्वीच्या काळी बघा लोकांची 100 एकर्स टू 150 एकर्स असं लँड होती, पण आता पॉप्युलेशन वाढल्यामुळं त्याचं डिव्हिजन होत गेलं. म्हणजे समजा एखादी फॅमिली असेल, त्यांची 100 एकर्स जर लँड असेल, तर त्या फॅमिलीमध्ये 4 मुलं असतील, तर ते परत 4 मध्ये डिवाइड होणार. म्हणजे प्रत्येकाला 25 एकर्स येणार. त्या प्रत्येक 4 मुलांना 2-2 मुलं असतील, तर प्रत्येकाला परत 12.5 येणार. म्हणजे जॉईंट फॅमिलीचं आता एक्झिस्टन्स नाही आहे, अस्तित्वात नाही आहे. शक्यतो न्यूक्लिअर फॅमिली लोक प्रेफर करतात आणि त्याच्यामुळं लँडचा साईज आहे तो आता ते लहान होत गेला आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स जे आहेत तर ते ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स कन्व्हिनियंटली आपल्याला करता येत नाहीत. सो हिअर दॅट इज द फर्स्ट प्रॉब्लेम ऑफ द ॲग्रिकल्चर. तर ह्याच्यामध्ये
दुसरा जो प्रॉब्लेम आहे, इन्क्रीज इन नंबर ऑफ स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. आताच मी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे की जर ॲग्रिकल्चर लँड होल्डिंग जर कमी असेल किंवा लँडचं साईज जर कमी असेल तर तिथं स्मॉल मार्जिनल फार्मर्स सुद्धा इथं वाढलेले आहेत. म्हणजे त्यांची स्वतःची लँड त्यांना सफिशियंट होत नाही म्हणून ते दुसऱ्या लँडवर काम करतात आणि प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या तुकड्यावर इथं त्यांना ॲग्रिकल्चरमध्ये लँडच्या छोट्या छोट्या तुकड्यावर काम करावं लागतं. सो हिअर दॅट इज द इन्क्रीज इन नंबर ऑफ स्मॉल अँड. त्याच्यानंतर आहे एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड लिडिंग टू सॉइल डिग्रेडेशन. हा एन्व्हायरमेंटचा आता फार मोठा प्रॉब्लेम आहे बघा. म्हणजे सेंद्रिय खतं आता वापरली जात नाही, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आपण म्हणू शकतो. तर हे केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स ह्याचा वापर असल्यामुळं सॉइलची जी फर्टिलिटी किंवा सॉइलची जे आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणू शकतो त्याला, तर त्याचं डिग्रेडेशन होतं. म्हणजे त्याची ग्रेड कमी होते. म्हणजे जमिनीचा जो कस असतो किंवा जमिनीची जी क्वालिटी असते की जे ज्या क्वालिटीमुळे आपल्याला इथं मोठ्या प्रमाणामध्ये वर अन्नधान्याचं उत्पादन घेता येतं, तर ती त्याची जी हे आहे क्वालिटी ती कमी होते. सो या दॅट इज द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. त्याच्यानंतर आहे बघा ॲग्रिकल्चर इंडेप्टेडनेस. म्हणजे आता ओव्हरऑल जर प्रोडक्शन कमी असेल किंवा मॉन्सूननी जर साथ दिली नाही तर शेतकऱ्यांना कर्ज काढायला लागतात. आता शेतकऱ्यांची आत्महत्या हा परत एकदा करंट प्रॉब्लेम आपल्या पुढे आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर इंडेप्टनेसचा हा इफेक्ट आहे. मग त्याच्यामुळे शेतकरी त्या कर्जामध्ये अडकून राहतो आणि त्याला जे फेस करणं अवघड झाल्यावर मग तिथं आत्महत्येचं प्रमाण वाढतं. हा आपल्या देशासमोरील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्न सोडवण्याकरता सगळ्याच गव्हर्नमेंट ॲज वेल एज नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स इथं काम करत आहेत. त्याच्यानंतर आहे पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म्स अँड ॲडव्हर्स क्रॉप पॅटर्न. आता लँड रिफॉर्म्सचा अर्थ काय होतो? लँड रिफॉर्म्सचा अर्थ जमीन कायद्यामध्ये होणारी सुधारणा, ह्याला आपण लँड रिफॉर्म्स म्हणतो. म्हणजे जेणेकरून जमिनीचं प्रोडक्टिव्हिटी वाढावं याच्यासाठी एनकरेजमेंट होते किंवा लँडचं रिसाईज किंवा रिकन्स्ट्रक्शन किंवा रिफॉर्मेशन इथे आपण म्हणू शकतो हे होतं आहे. त्याच्यामध्ये बरं का प्लॅन्स गव्हर्नमेंटचे चांगले आहेत, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जेवढं सॅटिस्फॅक्टरी पाहिजे तेवढं सॅटिस्फॅक्टरी इम्प्लिमेंटेशन होत नाही. आणि ॲडव्हर्स क्रॉप पॅटर्न म्हणजे काही वेळेस आपल्या राज्याच्या हवामानाला अनुकूल नसलेले क्रॉप पॅटर्न इथे काही वेळेस घेतले जातो. सो दॅट इज ॲडव्हर्स क्रॉप पॅटर्न. त्याच्यानंतर बघा ड्राय लँड इनॲडिक्वेट इरिगेशन फॅसिलिटीज. बरेच लँड होल्डिंग आहेत त्यांना प्रॉपर वॉटर सप्लाय झाला नाही, त्यामुळे त्यांची फर्टिलिटी कमी होते आणि त्याच्यामुळं इथं त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि त्याच्यामुळं इथं त्यांना प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर आहे लॅक ऑफ कॅपिटल. हे तर तुम्हाला समजलंच असेल, लॅक ऑफ मनी सो लॅक ऑफ कॅपिटल. त्याच्यानंतर इम्प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ रुरल डेव्हलपमेंट प्लॅन्स. म्हणजे ग्रामीण विभागासाठी जे काही प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे तर ते प्लॅन्स कागदावरच आहेत फक्त, पण प्रत्यक्षामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा कार्यवाही असं आपण म्हणू शकतो तर ते कार्यवाही इथं करण्यामध्ये थोडंसं कमी पडतो आपण. त्याच्यानंतर लॅक ऑफ मार्केटिंग फॅसिलिटी. आता बघा इथं ॲग्रिकल्चरमध्ये व्हिलेज एरियामध्ये थोडंसं इलिटरसी आहे, लिटरसीचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांनी जरी इथं प्रोडक्शन घेतलं तरी त्याचे मार्केटिंग त्यांना करायचं स्किल तिथे अवगत नसतं, तर ते मार्केटिंग स्किल नसल्यामुळं त्यांना तिथे लॉस सफर करावा लागतो. पण आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेले आहे. कम्युनिकेशनचे आपल्याकडं इंटरनेटमुळं कम्युनिकेशन चांगल्या प्रमाणामध्ये आता होते, त्याच्यामुळं थोडंसं हे आपण प्रॉब्लेम कमी करू शकतो असं मला वाटतं. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ क्लायमॅटिक चेंजेस. म्हणजे आपल्याकडे आता कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर जे चेंजेस झालेले आहेत किंवा मान्सून जो आहे तो वेळी अवेळी आता पाऊस पडतो, तुम्हाला माहिती आहे. आता थंडीमध्ये सुद्धा पाऊस पडतो. पुण्यामध्ये आता मागच्या आठवड्यामध्ये तिथं रेनिंग होतं. नोव्हेंबर महिना हा काही रेनिंगचा महिना आहे का? तर ह्या क्लायमॅटिक चेंजेसमुळं ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवर इफेक्ट होतो आणि प्रोडक्शन कमी होतं आणि केलेली इन्व्हेस्टमेंट सगळी वाया जाते. तर अशा पद्धतीचं हे सगळं प्रॉब्लेम्स आपण आता इथे स्टडी केला आणि आज आपण इथे 4था चॅप्टर सुरू केलाय. 4थ्या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहिलं की महाराष्ट्राची कंडिशन काय आहे, त्याचे फीचर्स काय आहेत आणि त्याचे एकंदरीत त्याचं कॉन्ट्रीब्युशन वेगवेगळ्या इकॉनॉमिक टर्म्समध्ये काय आहे हे आपण पाहिले. जी ऍक्टिव्हिटी मी दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी तुम्ही राबवायची आहे, करायची आहे आणि मला त्याचे आन्सर्स येतील अशी मी अपेक्षा ठेवते. आणि तुमचं आज आपण हा
चॅप्टर इथे संपूया. इन केस तुम्हाला जर ह्या टर्म्सचं मिनिंग नाही फाइंड आउट झालं तर तसा मला मेसेज करा गुगल क्लासरूमला. सो आय विल टेल यू. पण अगोदर तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला नाही जमलं तर मी सांगणार आहे. टीचर इज ए गुड गाईड. तर त्या पद्धतीनं आपण इथं होतं सगळं ते टर्म्स 3 टर्म्स मी सांगितले तुम्हाला आणि 3 प्रकारची माहिती तुम्हाला गोळा करून आणायला सांगितले की फर्स्ट जॉग्राफिकल एरियामधले स्टेट कुठलं, त्याच्यानंतर पहिल्या पेजवर जे होतं ते मी तुम्हाला सांगितले की पॉप्युलेटेड स्टेट जे आहे ते पहिलं कुठलं आहे आणि जॉग्राफिकल एरियामध्ये जे लार्ज स्टेट आहेत त्यातले पहिले 2 कुठले आहेत हे एक तुम्ही इथं शोधून काढायचं आहे. आणि अजून काय शोधून काढायचं आहे तर ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड याचा अर्थ काय हे तुम्ही शोधून काढायचे. नाही सापडले तर मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.